श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, संपूर्ण श्रावण महिना जो आहे हा भगवान महादेवाला समर्पित असतो. या दिवसामध्ये आपल्या जीवनातील दारिद्र्य, संकट, विघ्न याचा नाश करून आपण पंचोपचारी पूजा करत असतो, तर त्याचा लाभ होत असतो. घरामध्ये सुख, शांती आणि आरोग्याच्या समस्या ह्या दूर होण्यासाठी हा अतिशय दुर्मिळ आणि संयुक्त योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. अलौकिक आणि अत्यंत प्रभावी कालखंड म्हटला जातो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये महादेव देवाचे देव म्हणून ओळखले जातात. तर शिवभक्त जल अभिषेक, रुद्र अभिषेक, मंत्रोपचार करून महादेवाची पूजा करत असतात. या श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सैव सत्यनारायण देवाची पूजा केली जाते. हा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे सण या श्रावण महिन्यात येत असतात. म्हणून आपल्या निसर्गाप्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जाते की श्रावण महिन्यामध्ये काही वस्तू ज्या आहे ह्या आपल्या घरामध्ये किंवा सभोवताली दिसत असतात. याला धार्मिक महत्त्व आणि संकेत प्राप्त झालेला आहे. श्रावण महिना संपण्या अगोदर जर आपण काही विशेष धार्मिक नियमांचं जर पालन केलं, हे 7 संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरामध्ये येत असतात आणि आपल्याला काही लक्षणे दिसत असतात. म्हणून आपण या संकेताकडे लक्ष द्यायला हवे. आपल्या सर्वांच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा असते, विश्वास असतो. त्या देवतेची आपण दररोज मनोभावे पूजा करत असतो किंवा साधना करत असतो आणि उपास देखील करत असतो. जे आपण देवाची साधना करत असतो तर ते देवता आपल्या घरामध्ये वास्तव्य करू लागतात. देवता जेव्हा आपल्या घरामध्ये जेव्हा आपला वास्तुदोष हा कमी करण्यासाठी आपल्या वास्तूमध्ये वास करत असतात, तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो. मात्र या देवतेकडूनच काही संकेत आपल्याला मिळत असतात. जर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर शरीरामध्ये आपल्याला काही समस्या जाणवत असेल, शरीर सूक्ष्मरित्या थरथर असेल, तर हा सर्वात मोठा शुभ संकेत म्हणून ओळखला जातो. कारण आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे. त्याच्या कृपेने सर्व काही शुभ आणि मंगल होणार आहे. म्हणून आपल्याला श्रावण महिन्या संपण्यापूर्वी जर आपण काही अशा गोष्टीकडे जर लक्ष दिले तर आपल्याला कळेल की आपल्या जीवनामध्ये काय घडत आहे. तर हे गुप्त संकेत असतात, तर हे ओळखायला हवे. म्हणून आज या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर श्रावण महिना संपण्या अगोदर हे 3 जीव तुम्हाला दिसले तर समजून जायचं आहे की घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत आहे, आपल्या नशिबाचे दारे उघडणार आहे आणि भाग्योदय होणार आहे. तर तुम्ही बारकाईने लक्ष द्यायचं आहे. हा श्रावण महिना जो आहे हा संपण्यापूर्वी जर तुमच्या घरामध्ये कोणत्या गोष्टी जर होत असेल किंवा काही चुकून काही होत असेल तर या कामाकडे किंवा या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. कारण आपल्या घरामध्ये राहणारे प्राणी किंवा जीव आहे, तर घरामध्ये किंवा घराबाहेर जर तुम्हाला दिसले तर त्रिदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. कारण असं म्हटलं जाते की महालक्ष्मी आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी येत असते आणि आपल्या घरामध्ये आल्यानंतर ती सूक्ष्म स्वरूपामध्ये घरामध्ये राहत असते. कोणते जीव आपल्या घरामध्ये असे संकेत होत असतात तेव्हा आपल्या घरातील सर्व परिस्थिती बदलायला लागते. आपल्या घरामध्ये असणारी गरिबी ही नाहीशी होते. तर तुम्ही पाहिलेला असेल काही संकेत आपण नकळत कळत बघत असतो, पण त्याचा विपरीत परिणाम किंवा चांगला परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावर होत असतो. जर ह्या 2 वेळेला तुमच्या शरीरामध्ये आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला ह्या वस्तू दिसत असेल तर या वस्तूकडे किंवा या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. कारण जर तुम्हाला ही भविष्यातील घटनेचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर ह्या सुद्धा संकेत आहे की देवी देवताच्या कृपेने तुम्हाला ही एक देवी शक्ती जी आहे तर ती प्रदान झालेली आहे. अजूनही एक फार मोठं संकेत आपल्या घरावर कितीही मोठं संकट होऊ द्या, अशा संकट समयी तुमच्या देवतावरची श्रद्धा आणि विश्वास कमी होत नाही. म्हणूनच आपल्याला या संकेताचा आणि आपल्या घरामध्ये राहणाऱ्या जे जीव आणि थोडे थोडे जे कीटक असतात तर त्यावर दुर्लक्ष करायचं नाही. याबद्दलची अगदी सविस्तरपणे समजून घेऊया. श्रावण महिना संपत आलेला असताना या उर्वरित दिवसामध्ये प्रत्येक भक्ताने आपल्या घरामध्ये नक्कीच
काय करावं, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे, तर हे नक्की करायचं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका. तसंच व्हिडिओला हाईप नक्की द्या. तर पहा, असं म्हटलं जाते की पूर्ण श्रद्धेने आपण जेव्हा व्रत करतो तर त्या व्रताचं फळ जे आहे तर असे संकेत आपल्याला दिसत असतात. त्यामुळे आपली इच्छा पूर्ण झालेली आहे आपण असं म्हणत असतो. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून लवकर आंघोळ करत असतो, आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकत असतो, तेव्हा आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये एक प्रकारचं विशिष्ट असा सुगंध निर्माण होतो. फुले नाहीत किंवा फुले आहेत मात्र तो तिथेच सुगंध राहत नाही, तर सर्व घरामध्ये दरवळत असतो. म्हणूनच फुलं जे आहेत तर ते देवाला अर्पण केले जात आहेत. म्हणूनच शेवटचा संकेत तो म्हणजे आपला स्वयंपाक घरामध्ये. घरातील गृहिणी जे आहे तर काही बनवत असेल, स्वादिष्ट चवदार बनवत असेल, तर आपल्यावर माता अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे हे समजून घ्यायचं आहे. घरामध्ये देवी देवतांचा वास नक्की आहे असं जाणून आपण स्वयंपाक करत असताना हसून खेळून स्वयंपाक बनवायचा असतो. म्हणूनच वास्तुशास्त्राच्या नियमाचे पालन केल्यामुळे तुमच्या आयुष्यावर सकारात्मक गोष्टी घडू लागतात. म्हणून या जगामध्ये कोणाला असं वाटत असेल की लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावर राहावा आणि ती कधीही त्यांच्यावर रागवू नये, परंतु लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे, तिला राग यायला वेळ लागत नाही. जर तुमच्या एका चुकीमुळे कोणी रडत असेल किंवा कोणाच्या जीवनामध्ये विघ्न येत असेल तर असं आपल्याला करायचं नाही. कोणाच्या जीवनामध्ये समस्या आपल्यामुळे होत असेल तर त्या वेळेतच सुधारायच्या आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. एका चुकीमुळे लक्ष्मी तुमच्या घरावर रागवू शकते. म्हणूनच ज्या घरामध्ये देवी लक्ष्मी वास करते तिथे सुख, संपत्ती, समृद्धी, विलासिता याची कमतरता भासत नाही. आता पहा, घरामध्ये वास्तुदोष असेल तर त्या घरामध्ये देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते. आता पहा, वास्तुदोष झाल्यानंतर तुमच्या महत्त्वाच्या कामावर देखील नकारात्मक परिणाम होतो. तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे, विघ्न येतात. म्हणून ज्या घरात घाण असते तिथे देवी लक्ष्मी राहत नाही. देवी लक्ष्मीला घाण अजिबात आवडत नाही. म्हणूनच आपलं स्वयंपाकघर जे आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहे. आता या श्रावण महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला कमळाचं फूल अर्पण करावं. घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला ठेवायची असेल तर आवर्जून घराच्या ईशान्य दिशेला देवघराजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा या शुक्रवारच्या दिवशी अखंड चालू ठेवायचा आहे. या दिवशी घरामध्ये कापूर जो आहे तर ते गौरीचे जे तुकडा आहे त्यावर जाळून आपल्याला संपूर्ण घरामध्ये एक लवंग त्यावर टाकून आणि त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा आणि त्याचबरोबर एक हिरवी वेलची जी आहे त्यावर टाकून 2 चम्मच आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा अर्धा चम्मच टाका आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर दाखवायचा आहे. या दिवशी असं म्हटलं जाते की 11 गोमूत्री चक्र जे आहे तर पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचे आहे शुक्रवारच्या दिवशी आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर बसून शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला 99 मंत्र जो आहे तर तो 11 वेळा म्हणायचा आहे. तर मंत्र 99 मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्ये नमः, ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्ये नमः हा मंत्र 11 वेळा म्हणून त्या गोमूत्री चक्राला हळदी कुंकू अर्पण करून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. यामुळे पैशाची भरभराट होते. तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवपिंडीवर आपल्याला तिळ मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे. या दिवशी रुद्रयंत्र जे आहे तर ते आणून रुद्रयंत्राची पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये रुद्र अभिषेक करायचा आहे आणि जे आपल्याजवळ जी माळ आहे तर त्यामधले जे मणी आहे तर ते मणी माता लक्ष्मीला आणि भगवान शिवाला आकर्षित करत असते. म्हणून या दिवशी जी आपण पूजा करत आहोत तर पूजा करत असताना रुद्रयंत्र घरामध्ये आणून पूजा करायची आहे आणि माळ जपत असताना रुद्राक्षाच्या माळीने आपल्याला जप करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता जर तुम्हाला उद्यापासून जर होत असेल, शिवलीला अमृत याचं पठण करता येत असेल, जमत असेल तर तुम्ही उद्यापासून चालू करू शकता. आपल्याकडे 3 सोमवार आहेत. पिठोरी अमावस्येपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. आता पहा, एका तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर
शिवलिंगाच्या शिवपिंडीजवळ आपल्याला काय करायचं आहे, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये फुलवात लावायची आहे आणि ही खोबऱ्याची वाटी जी आहे त्यावर ही फुलवात प्रज्वलित करून आपल्याला शिवपिंडीजवळ लावायची आहे. आणि या खोबऱ्याच्या वाटीने एका पंक्तीमध्ये ती खोबऱ्याची वाटी ठेवून प्रज्वलित करून आपल्याला या दिवशी माता पार्वती, गणपतीची आणि भगवान शिवांची आरती म्हणायची आहे. आणि पहा, या दिवशी महादेवाला गंगाजळ मिसळून शिवलिंगावर जर तुम्ही पूजा केली आणि भक्तिभावाने अहंकार विसरून जर तुम्ही पूजा केली तर महादेव हे प्रसन्न होतात. तर महादेवाला त्रिदल, बेलपत्र, पांढरे रंगाची फुले, भस्म, त्याचबरोबर धोत्रा फूल, धोत्र्याचे फळ असेल तर अर्पण करावे. या दिवसामध्ये घरातील मुख्य प्रवेशद्वारावर दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला तिथे रांगोळी छान काढायची आहे. माता लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत. त्यानंतर गोपद्म पावलं काढायचे आहेत तुळशीजवळ. आणि त्यानंतर आपल्याला जे हळदीचं लेपन आहे तर ते एकादशीला, पौर्णिमेला, नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधनच्या दिवशी काढायचं आहे. आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा एक जो आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे. सायंकाळी दोन्ही साईडला आपल्याला आवर्जून या दिवशी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तर संध्याकाळच्या वेळेमध्ये माता लक्ष्मी देवी जी आहे तर ती पृथ्वीवर भ्रमण करत असते. त्या घरामध्ये जेव्हा प्रवेश केला जातो तर तिथलं वातावरण शुद्ध असेल तर तिथे माता लक्ष्मी घरामध्ये आगमन करते. तिथलं वातावरण जे आहे हे सुवासिक आणि आकर्षित असायला हवं. घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला काय करायचं आहे, गाईच्या शेणाची जी गौरी आहे त्यावर थोडंसं तूप टाकून संपूर्ण घरामध्ये हा धूर दाखवायचा असतो. ज्यामुळे घरातील सर्व कीटक जे आहे किंवा इडापिडा आहे, दोष आहे, वास्तुदोष आहे किंवा आपल्या घराला लागलेली दृष्ट जी आहे तर ती निघून जाते. घरात सकारात्मकतेचा संचार होतो. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय या मंत्राचा आणि त्याचा 11वा अध्याय पठण करावा. शक्य असेल तर या दिवशी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करावं किंवा तुम्ही गुप्तदान करू शकता. श्रावण महिन्यामध्ये एखाद्या महिलेला आपल्याला जेव घालायचा आहे किंवा तिची ओटी भरायची आहे खणा नारळाने, ज्यामुळे आपल्या जीवनातील जे दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन प्रत्येक कामात आपल्याला यश मिळू लागते. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही कोणती चूक जी आहे तर ती करायची नाही. तर आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये वाद घालायचे नाही, मसूर डाळ महिनाभर बनवायची नाही, यामुळे घरामध्ये वाद होतात. त्याचबरोबर कांदा लसूण मद्यपान करायचा नाही. त्याचबरोबर घरामध्ये राग चुकूनही येऊ द्यायचा नाही. त्याचबरोबर या दिवशी असं म्हटलं जातं की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा मुख्य प्राणी असेल, पक्षी असेल किंवा कोणतेही गरीब व्यक्ती आहे त्यांचा अपमान करू नका, त्यांना चुकूनही मारू नका. त्याचबरोबर आपल्या दारामध्ये कोणीही येत असेल या श्रावण महिन्यामध्ये तर रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. कारण कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये देव आणि देवी जे आहे तर ती आपल्या दारामध्ये येत असते. आपल्या परीक्षा ज्या आहेत तर त्या बघत असतात की आपल्याला खाऊ घालते की नाही, म्हणून ते आपलं मन बघत असतात. म्हणून आपण हे करायला हवं. आता पहा, श्रावण संपण्यापूर्वी आपल्याला कोणते जीव आहे तर ते दिसल्यानंतर त्यांना आपल्याला चुकूनही मारायचं नाही किंवा हे संकेत समजून घ्यायचं आहे. तर पहा, जेव्हा तुम्हाला हे जीव दिसतात तेव्हा आध्यात्मिक महत्त्व याला दिलं गेलेलं आहे. लक्ष्मी जी आहे तर साक्षात आपल्या घरामध्ये आकर्षित होते. तर असं म्हटलं जाते की आपल्या धर्मग्रंथामध्ये प्राचीन शास्त्रानुसार निसर्गातील प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये देवी देवताच्या किंवा आपल्या घरामध्ये राहणाऱ्या जीवांमध्ये दडलेले असते त्यांचं अस्तित्व. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये काही विशिष्ट जीवांचे किंवा भिक्षुकाला मारून जे आहे तर ते चूक जी आहे तर ती करू नका. रिकाम्या हाताने आपल्याला कोणालाही जाऊ द्यायचं नाही. एखाद्या दिवशी जर कोणी घरामध्ये दारामध्ये येत असेल तर त्याला साखर तरी द्यावी, हातामध्ये हळदी कुंकू तरी एखाद्या महिलाला लावायचं आहे. आता पहा, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूयात. तर पहा, असं म्हटलं जातं की संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये येते. त्या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये कोणी कितीही आग्रह करत असेल तर मीठ देऊ नका, झाडू देऊ नका. त्याचबरोबर कोणी पैसे मागत असेल ते सुद्धा द्यायचे नाही.
धर्मग्रंथानुसार, प्राचीन शास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की निसर्गातील प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो. म्हणून तुम्हाला एखादी पाल दिसलेली असेल तर तिला चुकूनही मारू नका, कारण हे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. काही भागामध्ये पालाची हळदी कुंकू लावून पूजा केली जाते. त्याचबरोबर आपल्या दारामध्ये या श्रावण महिन्यामध्ये जर गौमाताचं आगमन घरामध्ये झालं तर तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, तिच्या पायावर पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यांना आपल्याला गूळ चपाती किंवा साधी चपाती असेल, भाकर असेल तर खाऊ घालायची आहे. किंवा कुत्रे आपल्या दारात येत असेल तर कुत्र्यालासुद्धा आपल्याला भाकर खाऊ घालायची आहे. कारण पहा, 33 कोटी देवतांचा आशीर्वाद जर तुम्हाला हवा असेल आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहू द्यायची असेल तर गाईच्या शरीरामध्ये सर्व तीर्थ, सर्व देव सामावलेले आहे. अशा वेळी अजिबात आपल्याला उशीर न करता आपल्याला गौमातेची, त्याचबरोबर घरातील सर्व वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी या पवित्र काळामध्ये आवर्जून साप कुठे दिसला तर त्याला चुकूनही मारण्याचा प्रयत्न करू नका. महादेवाच्या गळ्यातील अलौकिक अलंकार सापाला म्हटलं गेलेलं आहे. श्रावणामध्ये नागदेवताला चुकूनही दूध पाजू नका. त्याचबरोबर नागदेवताचे दर्शन होणे हे तुमच्या भगवान शंकराची थेट कृपा असल्याचे सांगते. म्हणून तुमच्या जर स्वप्नामध्ये साप दिसत असेल किंवा भगवान शिवपिंडीची पिंड दिसत असेल तर हे साक्षात महादेवाची आशीर्वाद आणि कृपा तुमच्यावर आहे, म्हणून तुम्हाला असं स्वप्न पडते. तुमच्या घरातील वर्षानुवर्ष भयंकर पितृदोष, कालसर्पदोष दूर करायचा असेल तर आवर्जून या दिवशी शिवपिंडीवर महिनाभर कालसर्पदोष दूर करायचा असेल तर आपल्याला गंगाजल, थोडेसे काळे तीळ आणि पाणी हे एकत्र करून आपल्याला शिवपिंडीवर दर सोमवारी किंवा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तीळमिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय पठण करायचा आहे. तर असं केल्याने सर्व कामामध्ये यश मिळते. त्याचबरोबर घरामध्ये जर काळ्या मुंग्या येत असेल तर आपल्या घरामध्ये जर एखादी लांब ओळच लागलेली असेल तर त्यांना साखरेचा किंवा पिठाचा, कणकेचा किंवा पिठी साखर आहे किंवा पीठ आहे गव्हाचं तर ते टाकायचं आहे. यामध्ये साखर टाकून आपल्याला हे जे धान्य आहे तर ते आवर्जून मुंग्याला टाकायचं आहे. असं म्हटलं ते जाते की घराच्या छतावर, बाल्कनीमध्ये किंवा आसपास झाडावर घुबड किंवा काही प्राणी दिसत असेल तर मनामध्ये भय ठेवू नका, कारण श्री महालक्ष्मीच्या अधिकृत वाहन म्हटले गेलेले आहे आणि आर्थिक टंचाईमुळे आणि मुळापासून दुःख नष्ट होण्यासाठी घराच्या एखाद्या प्रचंड सकारात्मक ऊर्जात प्रवेश करत असल्याने कुटुंबाची आनंदाची बातमी आपल्याला मिळत असते. व्यवहारात किंवा व्यापारामध्ये मोठी प्रगती होण्याचे म्हणून हे नियम नक्की पाळा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.